हे सर्व करण्यासाठी म्हणून अनेकांनी शर्थीने प्रयत्न केले. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षामध्ये आम्ही वर्षभर केलेल्या कार्यक्रमातून ज्यांनी ज्यांनी या भारत मातेसाठी अहोरात्र कष्ट केले, बलिदान दिलं, हौतात्म्य पत्करलं, अशा सर्व योद्ध्यांचं स्मरण आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे. परंतु हे सर्व करत असताना काही अज्ञात व्यक्ती या देशात जन्माला आली. त्यांनी आपलं कार्य केलं आणि कार्य केल्यानंतर ते काळाच्या पडद्याआड पण गेले. ती कदाचित आमच्या समोर आली नाही, इतिहासामध्ये पण त्यांना स्थान मिळालं नाही. परंतु लक्षात असं आलं की यांचं कार्य ज्ञात व्यक्तींसारखंच आहे. सामाजिक प्रबोधन त्यांनी केलं, देशासाठी आपलं प्राणांचं बलिदान केलं आणि म्हणून हे आपल्या सर्वांसमोर यावं असा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून कल्याण आश्रमाच्या माध्यमातून होतोय. आणि असा एक विषय झाला की साहित्य रूपाने, कारण संस्कृती टिकवायची असेल तर साहित्य पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून या साहित्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर यांचं कार्य यावं आणि म्हणून जनजाती गौरव हे पुस्तक या निमित्ताने लिहिलं गेलं. अखिल भारतीय स्तरावर या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. परंतु देशभरामध्ये असे अनेक कार्यक्रम घेऊन त्या पुस्तकाचं विमोचन व्हावं आणि हे विमोचन करत असताना सर्व मान्यवर मंडळींना बोलवावं, त्यांच्यासमोर विषय मांडावा, पुस्तकातला सारांश आपल्या सर्वांसमोर सांगावा, म्हणून अशा कार्यक्रमांची योजना केलेली आहे. त्यातलाच एक कार्यक्रम आज आपल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये संपन्न होतोय. या विमोचन प्रसंगी आपले काही अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या विषयाला आपल्या समोर मांडणार आहेत. ते वक्ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या सर्व मान्यवरांचं परिचय करून देणार आहे आणि परिचय करून देत असतानाच त्यांचं स्वागत पण होणार आहे. ज्यांच्या हस्ते आजच्या पुस्तकाचं विमोचन होणार आहे त्या सौ अनिताताई पवार, सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथे त्यांचं वास्तव्य आहे. नागापूर येथील त्या रहिवासी आहेत. लहानपणापासून कीर्तनाची त्यांना आवड होती, प्रवचनाची आवड आहे. वडिलांकडून त्यांच्याकडे हा वारसा आलेला आहे. आळंदी येथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे वारकरी संप्रदायाचं, आणि आता त्या विविध विषयांवर कीर्तन करत असतात, व्याख्यान देत असतात. मी आपल्या महानगराच्या अध्यक्षा स्वातीताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अनिताताईंचं स्वागत करावं. यानंतर आपल्या या ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन व्हायचंय त्या अंजलीताई धानोरकर आपल्याला सर्वांना ज्ञात अशा आहेत. उपजिल्हाधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगर महानगराच्या. त्यांचे अनेक विशेष गुण आहेत. त्यातले काही ठळक या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्या प्रेरणादायी वक्त्या आहेत. अनेक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे.
विविध अभ्यासक्रमामध्ये या लेखांचा समावेश देखील केलेला आहे. आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की 2010-11 सालचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे शासनाचा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महिलांनी एखादं मतदान केंद्र चालवावं, त्याची सुरुवात यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. आणि ज्या मतदान केंद्रासाठी म्हणजे अगदी ज्या सिक्युरिटीपासून तर अधिकाऱ्यापर्यंत, मतदान अधिकाऱ्यापर्यंत संपूर्ण बूथ त्या महिलांनी चालवलेलं आहे. आणि त्याची योजना माननीय ताईंच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. त्या वन खात्यामध्ये ज्यावेळेस त्यांची प्रतिनियुक्ती होती त्यावेळेस त्या खात्याला ISOचा पुरस्कार मिळालेला आहे, नामांकन मिळालेलं आहे. देश विदेशामध्ये अनेक नियतकालिके त्यांची येत असतात, प्रसिद्ध होत असतात. मी आपल्या संभाजीनगर महानगराच्या कार्यकर्त्या मीनाताई पांडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अंजली त्यांचा सत्कार करा. या. वरती यानंतर या विमोचन प्रसंगी ज्यांचं मुख्य भाषण आहे असे प्रमुख वक्ते माननीय श्री भगवान सहायजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते मूळतः राजस्थानचे स्वयंसेवक आहेत. 1991 पासून ते संघाचे प्रचारक आहेत. विभाग प्रचारक पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2002 साली ते वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात आले. प्रांत संघटन मंत्री, क्षेत्र संघटन मंत्री असं दायित्व त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि आत्ता सध्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य म्हणून ते आहेत. आणि वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय नगरीय संपर्क प्रमुख असं त्यांच्याकडे दायित्व आहे. त्यांचं केंद्र दिल्ली आहे. मी ॲडव्होकेट विशालजी बडक यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते भगवानजींचा सत्कार करावा. एक विषय फक्त माहिती म्हणून सांगतो. ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत, दामोअण्णा दाते सभागृह. दामोअण्णा हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते आणि त्यांचा आज स्मृती दिवस आहे. ठीक. माननीय अनिताताई आणि मान्यवरांना विनंती करतो की आजच्या गौरव ग्रंथाचं त्यांनी प्रकाशन करावं. जय. वीर एकलव्य की जय. रानी दुर्गावती की जय. आदरणीय अनिताताईंना विनंती की आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.
आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ मंडळी, सगळे तरी माझ्या माहितीप्रमाणे माझ्या क्षेत्रातली जरी नसली तरी शैक्षणिक क्षेत्रातली आणि कार्यरत मंडळी, माझ्यापेक्षा ज्येष्ठ सगळी मंडळी, आणि मी वारकरी संप्रदायाची असल्यामुळे, कीर्तनकार असल्यामुळे मी कीर्तन शैलीत दोन शब्द बोलेन. आज या ठिकाणी सुंदर असं पुस्तक विमोचन सोहळा आदरणीय देवगिरी कल्याण आश्रम छत्रपती संभाजीनगर, मी दुसऱ्यांदा आज या कार्यक्रमाला आलेली आहे. पहिली वेळेस पण आले होते. आदरणीय माझ्या नितांत प्रेम करणारे साई काका देशपांडे यांच्या वतीने मला निमंत्रण होतं तेव्हा, आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाला ज्यांनी म्हणजे आवर्जून बोलवलेलं आहे अशा असणाऱ्या पाडळकर मॅडम, त्यांचं खूप मोठं या कार्यक्रमाला योगदान आहे. प्रत्येक एका स्त्रीसाठी, एका लेडीजसाठी प्रत्येकाच्या घरी जाणं, प्रत्येकाला बोलणं, आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून माझ्या घरी येऊन मला निमंत्रण दिलं. मी म्हटलं मॅडम मी काही एवढी मोठी नाही आहे, तुम्ही आदेश करा मी येते. आणि आदरणीय धानोरकर मॅडम असतील, आदरणीय सर असतील, सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पुस्तक विमोचन सोहळा, जनजाती गौरव, या सगळ्या जातींचा गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देवगिरी कल्याण आश्रमचा हा उद्देश पहिल्यापासूनचा बघितलाय, मी कार्य बघितलंय, आणि मागच्याही वेळेस हे कार्य बघितलं की जनजातीसाठी झगडणारा एक केंद्रबिंदू देवगिरी कल्याण आश्रम. सगळे या टीमचे, देवगिरी कल्याण आश्रम टीमचे सगळे सदस्य, सगळे सभासद, सगळ्यांचं एकमेव ध्येय असतो की आपण नवनवीन विचार सामाजिक क्षेत्रातून, शैक्षणिक क्षेत्रातून लोकांपर्यंत पोहोचवावे. आणि आपल्या धकाधकीच्या वेळामध्ये आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही. या धकाधकीच्या कार्यकालामध्ये, या स्पीडच्या जीवनामध्ये, आताच्या जनरेशनसाठी जर सांगायचं झालं तर धावपळीच्या युगामध्ये आपल्याला वेळ नाही कुणाला वेळ द्यायला. आणि एवढ्या वेळात वेळ सगळ्यांनी काढलेला आहे, सगळ्या मंडळींनी काढलेला आहे. कशासाठी तर जनजाती गौरव. म्हणजे जनजातीमध्ये सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट मला अशी वाटते की माझा आदिवासी समाजाचा गौरव तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि पूर्वीपासूनच करत आहात. मग या समाजाचा गौरव म्हटल्यानंतर मी आदिवासी समाजाची एक घटक आहे. आदिवासी समाजामध्ये मी एकमेव कीर्तनकार आहे. आणि मला असं वाटतं की काहीतरी समाजाचा कल वेगळा असावा. माझ्या समाजाने कुठेतरी पुढे जावं, कुठं घर, चूल, मूल आणि इतर गोष्टीमध्ये न राहता, रानात वनात न फिरता, शैक्षणिक क्षेत्रात येऊन कार्यरत होणं हा माझ्या समाजानं कुठेतरी कार्यभार सांभाळावा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला कोणीतरी पुढं असावं म्हणून देवगिरी कल्याण आश्रम आज पुढं आहे. आणि भरपूर असे कार्य त्या देवगिरी कल्याण आश्रममध्ये म्हणजे तुम्ही सगळी मंडळी करत आहात. आणि आमच्यासारख्यांना प्रमुख उपस्थिती किंवा या ठिकाणी प्रार्थनीय उपस्थिती असे संबोधन देऊन तुम्ही आम्हाला बोलवले. या ठिकाणी सगळ्यांचं कार्य खूप मोठं आहे. आदरणीय धानोरकर मॅडम, आदरणीय प्रमुख वक्ते भगवानजी सहाय सर, आणि ज्यांचं आगमन माझ्या अगोदरच झालेलं आहे. गेटवर मी बघितलं की बाबा आपण इथे येण्याचं एक कारण आहे. म्हटले पुस्तक विमोचन पुस्तक जरी त्यांनी लिहिलंय मॅडमने, आता मी त्या दिवशी विषय झाला, मॅडम म्हटले पुस्तक लिहिलंय पण ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते कार्य तुम्ही करा. मी म्हटलं मॅडम माझ्याकडून जे सहकार्य होईल ते मी निश्चित करणार, नक्की करणार. पण सगळ्यांना ते ज्ञान अवगत होणं गरजेचं आहे की कार्यक्रमाला आपण या कार्यक्रमाला आलो किंवा आपण या कार्यक्रमातून काय बोध घेतला पाहिजे, नाही का, काय बोध घेतला पाहिजे, आपण काय शिकलं पाहिजे किंवा काय मेसेज आपण समाजाला दिला पाहिजे. म्हणून आजचा हा कार्यक्रम आणि देवगिरी कल्याण आश्रम ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ज्या पुस्तकाचं विमोचन सोहळा आज आपण या ठिकाणी केलाय, त्या पुस्तकाचं मला तरी वाटतं की सगळ्यांनी वाचन करून अनुकरण करायला पाहिजे. आणि पुस्तक माझ्यासारख्यांकडे जर दिलं तर मी निश्चितच या पुस्तकाचा किंवा इतर मंडळींना मी सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण कुठं होतो आणि आपण आज कोणत्या परिस्थितीत
आहोत आणि आपण इथून पुढे आपण काय करायला पाहिजे हे मार्गदर्शन आदरणीय स्वाती पाडळकर मॅडमनी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून आदरणीय मॅडम या ठिकाणी त्यांनी विशेष म्हणजे सगळं कार्य करून ड्युटी करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून या पुस्तकासाठी वेळ दिलाय. आज आपण 2-5 मिनिटं जर आपण विचार केला तर आपण पुस्तक वाचायला सुद्धा वेळ देत नाही. लिहून विमोचन करणं ती गोष्ट दूरच आहे नाही का. या स्पीडच्या युगामध्ये या नवीन युगामध्ये एवढं करणं आणि ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून मी आदरणीय पाडळकर मॅडमचे धन्यवाद व्यक्त करेल. आदरणीय जमलेल्या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करेल आणि माझे 2 शब्द मी संपवेल. रामकृष्ण. यानंतर माननीय अंजलीताईंना विनंती की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. थँक्यू सो मच. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री भगवानजी सहाय, आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका अनिताताई, मला ज्यांच्या निमंत्रणानंतर इथे येता आलेला आहे आणि एवढ्या छान कार्यक्रमाचा एक भाग होता आला आहे त्या स्वाती पाडळकर मॅम, त्यासोबतच या पुस्तकाच्या विमोचनासाठी मुद्दामहून जमलेले आपण सर्वजण. पुस्तकाच्या विमोचनाचे अनेक कार्यक्रम जेव्हा मी बघते आणि आपल्यालाही अंदाज असेल त्याच्याबद्दल की मोजके काही जण फक्त त्याच्यासाठी उपस्थित असतात की ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्याचेच कुटुंबीय जनरली तिथे असतात. पण आजचं मात्र पुस्तक असं इतकं महत्त्वाचं आहे की मला पूर्ण कल्पना आहे की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले आपण सर्वजण पुस्तकाचं महत्त्व लक्षात घेऊन इथे उपस्थित आहात. सो सगळ्यात अगोदर मी आपले सुद्धा आभार मानते आहे की एवढ्या पुस्तकासाठी आपण सगळेजण इथे आलेले आहात. तसं जर बघितलं तर मी विचार करत होते जेव्हा हे पुस्तक वाचत होते तेव्हा की समाजशास्त्राचा आणि माझा संबंध तसा कधी आला, कारण आदिवासी समाज म्हणजे समाजशास्त्राचा विषय. आणि लक्षात असं आलं की 11वी आणि 12वीला माझं समाजशास्त्र होतं तेव्हा थोडासा संपर्क आला पुस्तकाच्या माध्यमातून. त्यानंतर जेव्हा MPSCच्या मेन्ससाठी विषय कोणता घ्यायचा हा मुद्दा होता तेव्हा आवडता विषय म्हणून मी पुन्हा समाजशास्त्र घेतलं आणि तेव्हाही या आदिवासी समाजाशी थोडाफार संपर्क आला. आणि लक्षात असं आलं हे पुस्तक वाचत असताना की त्या तिन्ही वेळेस जेव्हा संपर्क आला तेव्हा फक्त नेमक्या त्यांच्या जाती कोणत्या असतात, कुठल्या भागामध्ये कोणती आदिवासी जमात तिथे वसलेली असते किंवा त्यांच्या प्रथा परंपरा काय आहेत एवढंच सगळं होतं. आणि दुर्दैवानं मलाही तेव्हा कधी प्रश्न पडला नाही की भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास तर आपण अगदी शाळेपासून अभ्यासतोय पण ह्या आदिवासींचा इतिहासामध्ये का उल्लेख नाही हा प्रश्न मला तेव्हा कधी पडला नाही ना कधी MPSCचा अभ्यास करताना समाजशास्त्र विषय हाताळताना पडला. पण जेव्हा मी हे पुस्तक बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की खरंच म्हणजे सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जे वाचलं त्याच्यानुसार हेच लक्षात येत होतं की खरंच हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करत होता, सगळीकडे ब्रिटिशांच्या विरोधातली धार होत होती आणि अशा परिस्थितीत हा सुद्धा समाज त्याच्या परीने पूर्णपणे कार्यरत होता. पण दुर्दैवानं जसं त्या पुस्तकातही नोंदवण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं कोणीही त्याची दखल घेतली नाही. पण आता मात्र जेव्हा ही दखल घेण्यात आलेली आहे आणि तब्बल 80 जणांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे, मला ह्या पुस्तकाचे अनेक वैशिष्ट्ये जाणवले. एक तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तक खूप देखणं आहे, म्हणजे त्याचे पेजेस असतील किंवा त्याच्यामधलं एकंदरीत जे काही रंगरूप आपण ज्याला म्हणतो पाहताच क्षणी हातात घ्यावंसं वाटणं, ही पुस्तकाची महत्वाची क्वालिटी असते. तसं ते पुस्तक डेफिनेटली आहेच. त्याच्यासोबत मला दुसरं हे सुद्धा जाणवलं की खरंच ज्यांनी हे लिहिलं आहे आणि त्यांची संशोधनाची टीम जी असेल तिनं केवढं मोठं काम केलं असेल, केवढा मोठा रिसर्च करावा लागला असेल, एक एक नाव शोधून काढताना आणि त्या नावानं त्या व्यक्तीनं नेमकं काय काय केलेलं आहे ते सगळं बघत असताना. सो ह्या पुस्तकाच्या निमित्तानं त्या रिसर्च टीमचं प्लस मी ज्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक दोघांनी त्या दोघांचंही खूप मनापासून आभार याच्यासाठी मानते आहे की पुढच्या पिढ्यांसाठी इतकं सुंदर पुस्तक उपलब्ध झालेलं आहे की याही समाजानं प्रत्येकानं आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. पण काही जण जे लपलेले राहिले होते, जे मागे पडले राहिले होते
तर त्यांना सुद्धा आता उजेडात आणण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे. त्यासोबतच पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य मला हे जाणवलं की या सगळ्यांच्या कर्तृत्वाबद्दलचा उल्लेख करत असताना कुठेही फापट पसारा अजिबात नाही. 80 जणांची माहिती देतानाही ते पुस्तक अगदी छोटंसं आहे की जे हँडल करायला आणि वाचण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे. आणि ती माहिती देत असताना मोजक्या घडामोडी ज्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणून हे पुस्तक वाचत असताना आणि ह्या पुस्तकाच्या विमोचनाच्या प्रसंगी आज इथे उपस्थित राहताना मला अभिमान वाटतो आहे की आपण सर्वजण एका समाजाचे आहोत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या आपल्या आदिवासी बंधू भगिनींनी काय केलेलं आहे तेही आता सगळ्यांच्या समोर येत आहे. प्लस पुस्तकातली आणखी एक जमेची बाजू मला ती फार छान वाटली की पुस्तकाचे तब्बल 10 टप्पे करण्यात आलेले आहेत. आणि मग इंग्रज पूर्व काळामध्ये काय झालं होतं, त्या लोकांनी काय काय केलेलं होतं, त्याच्यानंतर 1857च्या उठावाला इतिहासामध्ये प्रचंड महत्व आहे. मग 1857च्या उठावाच्या दरम्यान त्यांच्या बाबतीत काय घडत होतं आणि नंतर त्यांनी कसा कसा संघर्ष केला आणि थेट मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा त्यांचे योगदान काय आहे आणि आदिवासी समाजातल्याही स्त्रिया कुठेही कमी नाहीत याच्या संदर्भातला शेवटचा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये आदिवासी स्त्रियांनीही काय योगदान दिलं आहे त्याचा अभिमानास्पद उल्लेख सगळा आहे. एक स्त्री म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतो की हा सगळा समाज आपला स्वतःचा एकत्रित असा समाज आहे. आपण प्रत्येक जण भारतीय आहोत. आणि हे पुस्तक वाचत असताना मला तेच कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवत होतं. यांनी जो संघर्ष केला ते पाहून सगळं की असं म्हटलं जातं की आदिवासी समाजाला त्यांच्या भूमीपासून वेगळं करणं, विलग करणं याचा अर्थ त्यांचा श्वास बंद करण्यासारखं आहे. त्यांची भूमी ते इतकी प्राणपणानं जपतात, त्यांच्या सगळ्या प्रथा परंपरा इतक्या निष्ठेनं ते जपतात की जर कोणी त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर ते पूर्णतः स्वतःच्या ताकदीविषयी त्यांच्यावर तुटून पडतात. आणि त्याच पद्धतीनं जे मी वेगवेगळे चॅप्टर्स वाचत होते लक्षात असं येत होतं की जिथे कुठे मग ते इंग्रज असो की मुघल असो, जिथे कुठे त्यांच्यावर अतिक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न केला, त्यांना दाबण्याचा कोणी प्रयत्न केला, त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला, नागासारखा फणा काढून हे फक्त थांबले नाही तर दंश करायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग खरोखर त्या लोकांना बाहेर काढून टाकण्यासाठी त्यांनी आपले प्राणही गमावले. हेच वाचत असताना माझ्या खूप काही गोष्टी लक्षात येत होत्या आणि अभिमान वाटत होता की आपला इतिहास हा केवढा गौरवशाली आहे. इतिहासामधला कोणतंही पेज उघडलं किंवा कोणतीही घटना बघितली तर लक्षात येतं की आपल्या प्रत्येकानं तेव्हाच्या आपल्या सगळ्या पूर्वजांनी इतक्या निष्ठेनं सगळं काही केलेलं आहे. म्हणजे एक निष्ठता जबरदस्त आहे. त्यानंतर पराक्रम जबरदस्त आहे. अजिबात कुठेही ते माघार घेणार नाहीत. म्हणजे त्यात एका मला वाटतं बुधा नावाच्या एक छोट्या मुलाचा उल्लेख आहे. 2ऱ्या नंबरचा चॅप्टर आहे तो. छोटासा मुलगा, महाराणा प्रताप तेव्हा जंगलामध्ये आश्रयाला आलेले होते आणि तिथून त्यांचं सगळं लढाया चालू होत्या. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या सगळ्या कुटुंबांनी ठरवलं होतं की एक दिवस वाटून घेतले होते आणि त्या दिवशी महाराणा प्रतापांना जेवण पुरवायचं आहे. आणि त्या दिवशी ह्या मुलाच्या आईनं जेवण बनवलं. तिच्याकडे काहीही नव्हतं, तिनं कुठून तरी मागून आणलं, त्याचा स्वयंपाक केला, ते बनवलं. आणि जेव्हा हा छोटा मुलगा घेऊन जायला निघाला काही जणांच्या लक्षात आलं की हा बहुतेक कुणाला तरी भेटायला जातो आहे. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याचा हात कापण्यात आला. एवढं रक्त सांडत असताना सुद्धा तो छोटासा मुलगा, पराक्रम कसा जीन्स मध्ये असतो ना तसा पराक्रम त्याच्याही जीन्स मध्ये होता. हात पूर्ण मनगटातून कापला गेलेला. त्यानं 2ऱ्या हातामध्ये ती स्वयंपाकाची पिशवी घेतली, तसाच जाऊ लागला. रक्त प्रचंड सांडत असल्यामुळे डोळ्याभोवती अंधारी यायला लागली. तरी सुद्धा जोपर्यंत मी महाराणापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत माझा जीव जाणार नाही हे त्याने इतकं मनाशी ठरवलेलं होतं की जेव्हा तो महाराणापर्यंत पोहोचला त्यांच्या हातात ती जेवणाची सगळी पिशवी दिली. महाराणाने म्हटलं की माझं जेवण काही इतकं महत्वाचं नव्हतं तुझ्या जीवापेक्षा. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी काय करत आहात हे इतकं महत्वाचं आहे की माझ्या एकट्याचा जीव जाणं त्याच्या पुढे काहीही नाही. अगदी तो छोटा मुलगा म्हणजे संस्कार काय असतात किंवा सभोवतालचं वातावरण काय शिकवतं हे त्या मुलाच्या त्या सगळ्या प्रसंगातून लक्षात येतं. असे भरपूर सारे प्रसंग आहेत आणि मी म्हटलं तसं की खरंच आपला इतिहास अतिशय गौरवशाली आहे.
पण दुर्दैवानं प्रत्येक चांगल्या गोष्टींच्या समोर हा पण का येतो माहित नाही, पण तो येतोच. पण याच आपल्या गौरवशाली इतिहासाला फितुरीची, गद्दारीची, विश्वासघाताची सुद्धा किनार आहे. आणि म्हणून तर आता जेव्हा कोणी म्हणतं की नाही माझ्यावर विश्वास ठेव, तर सरळपणे सांगितलं जातं विश्वासराव पानिपतातच गेले आहेत. विश्वास त्याच्या म्हणजे घात तोच करतो ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये तेही प्रकरण त्याच्यामध्ये दुर्दैवानं आहे. तलक्कल चंदू नावाचं एक प्रकरण मी वाचलं. प्रकरण म्हणजे ती व्यक्ती आहे. अशा परिस्थितीमध्ये तो इतका शूर ब्रिटिशांना अक्षरशः त्याच्यामुळे नाकी नऊ आलेले, पण तरी सुद्धा तो त्यांना अजिबात सापडत नाही. आणि मग ही इतिहासाची किनार तिथे येते. त्याला त्याच्यातलाच एक माणूस घरी बोलवतो, त्याची आवभगत सगळी करतो आणि आवभगत करत असतानाच ब्रिटिशांना कळवतो. ब्रिटिश त्याला घेऊन जातात आणि मग फासावर लटकवतात. म्हणून मी म्हटलं की आपल्या गौरवशाली इतिहासाला अशी विश्वासघाताची किनार असणं अत्यंत वाईट आहे. आणि मग तिथून पुढे माझ्या डोक्यात जे विचारचक्र चालू झालं, लक्षात असं येतं की खरं तर ब्रिटिश फक्त 10,000 होते आणि तेव्हाची आपली संख्या 32 कोटींच्या वर होती. 10,000 आणि 32 कोटी यांच्यामध्ये जमीन म्हणजे अगदी जमीन अस्मानचं अंतर आहे. पण तरी सुद्धा त्या 10,000 ह्या 32 कोटींना आणि त्याच्यानंतरही वाढत राहिलेल्या लोकसंख्येला 150 वर्ष आपल्या अंकित केलं. ते फक्त खरंच इंग्रजांनीच केलं का? अजिबात नाही. माझं घर चालावं म्हणून, मला पैसा मिळावा म्हणून, मला मान सन्मान मिळावा म्हणून, जे काही त्या वेळेस त्यांच्या डोक्यात असेल त्या कारणांसाठी ज्यांनी ब्रिटिशांची नोकरी पत्करली, दुर्दैवानं आपलेच ते भारतीय बांधव होते आणि त्यांनीच आपल्या दुसऱ्या भारतीय बांधवांना मारलं. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड अगदी वाचताना सुद्धा अजूनही रोमांच उभे राहतात, थरकाप होतो अंगाचा. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे गनमॅन होते, ज्यांच्या हातात रायफल्स होत्या, ते सगळेचे सगळे भारतीय होते. मोजके 3-4 जण फक्त ब्रिटिश होते. जेव्हा जनरल डायरने फायर असा आदेश दिला, तेव्हा एकाही आपल्या भारतीय गनमॅनने फायर म्हणून त्याच्यावर का नाही केलं? ते 3-4च होते. हे आपली संख्या जास्त होती. ज्यांच्या हातात होते सगळे शस्त्र ऑफिशियली देण्यात आलेले होते. पण दुर्दैवानं मी म्हटलं तसं की आपल्याला कुठेतरी स्वार्थ महत्वाचा वाटतो आणि अजूनही हेच लक्षात येतं की देशाच्या पुढे सुद्धा आपल्याला व्यक्तिगत स्वार्थ अधिक महत्वाचा वाटतो आहे. जेव्हा दुसरं वर्ल्ड वॉर झालं तर त्याच्यानंतर एक त्यांचं नाव मी विसरले, पण जेव्हा नाझिझम सुरू झाला होता, हिटलरने बऱ्याच जणांना एकानंतर एक सगळं करणं, त्याच्या छळछावण्या वगैरे वगैरे सगळी सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर मग हिटलरचा पराभव झाला. आणि एक कोणीतरी प्रसिद्ध वक्ते आहेत, फॉरेनचेच नाव मला नाही आठवते आता, पण त्यांनी त्यांच्या स्पीचेस मध्ये खूप छान सांगितलं आणि ते मला या ठिकाणी कोट करावं असं वाटतं. इंग्लिश मधलं मी मराठीमध्ये सांगते आहे की त्यांनी असं म्हटलं, जेव्हा ते आले म्हणजे जे कोणी वाईट प्रवृत्ती असतील, जेव्हा ते सोशलिस्ट साठी आले, सोशलिस्ट लोकांना पकडण्यासाठी, जेव्हा ते सोशलिस्ट लोकांसाठी आले आणि सोशलिस्टनी मला मदत मागितली, मी त्यांची मदत केली नाही कारण मी सोशलिस्ट नव्हतो. जेव्हा ते ट्रेड युनियनिस्ट साठी आले आणि त्यांनी माझी मदत मागितली, तेव्हा मी त्यांना मदत केली नाही कारण मी ट्रेड युनियनिस्ट नव्हतो. जेव्हा ते ज्यू साठी आले तेव्हा ज्यूजनी माझी मदत मागितली, पण मी त्यांना मदत केली नाही कारण मी स्वतः ज्यू नव्हतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा ते माझ्यासाठी आले तेव्हा मदत मागण्यासाठी माझ्याकडे कुणीच उरलेलं नव्हतं. दुर्दैवानं आपण अजूनही काय करतोय? इतिहासावरून खरं तर शिकलं पाहिजे, पण इतिहासावरून आपण अजूनही शिकत आहोत का? अजिबात नाही. अजूनही देशापुढे, राष्ट्रापुढे, धर्मापुढे आपल्याला आपलाच व्यक्तिगत स्वार्थ अतिशय महत्वाचा वाटतो. आणि जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की हे माझ्यापर्यंत नाही आलं ना, जाऊ दे, ते तिकडे कुठेतरी चालू आहे, जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी शांत राहणार आहे. जेव्हा ते आपल्यापर्यंत येईल तेव्हा आपल्यालाही मदत करण्यासाठी कुणीच उरलेलं असणार नाही. ही फॅक्ट दुर्दैवानं आपण लक्षात घेत नाही. मध्यंतरी एक छोटीशी शॉर्ट फिल्म पाहिली होती मी, अगदी छोटीशी, पण अर्थ तिचा इतका गहन होता. पीजीचा क्लास चालू आहे, सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी बसलेले आहेत
ते प्रोफेसर येतात आणि आतमध्ये येताच क्षणी एका विद्यार्थिनीकडे बोट दाखवतात, उठ तू. ती बिचारी उठून उभी राहते, बाहेर हो. खूप रूडली तिला सांगतात बाहेर हो. आणि मग ती बोलायला लागते, पण हे अजिबात बोलू देत नाही. पुन्हा रूडली सांगतात ताबडतोब बाहेर जा. ती बिचारी तिचं दप्तर वगैरेचे काही वह्या पुस्तक असतील घेऊन बाहेर जातात.